हिरो, तुला बोलतीये उतर खाली. इथे बसून काय गाड्या मोजतोय का? तुला काय करायचंय? ही काय तुझी प्रायव्हेट प्लेस नाहीये, पब्लिक प्लेस आहे. त्यामुळे खाली उतर पहिला. नाही उतरायचं मला. काय गाड्या मोजतोय इथं बसून? नाही. मग अच्छा, म्हणजे मग पक्षी मोजत असशील. तुला काय करायचंय? मी नाही काय करत इथं. मग काय सुसाईड करायचंय? बेडरूम मध्ये जाऊन सुसाईड कर. उतर पहिलं खाली. काय यार फालतूपणा आहे तुझा. हे बघा, मी वॉचमनला बोलवून सांगे ना. काय प्रॉब्लेम आहे तुझा? हाय, माझा कशाला काय प्रॉब्लेम असेल? तिथं कशाला बसलायस तू सुसाईड करायला? ए, मी कशाला सुसाईड करू? असं सॅड होऊन का बसला होतास? माणूस दुःखात असल्यावर असंच बसणार ना. का? काय झालं? तुला कशाला सांगू? कशाला सांगू म्हणजे काय? माहिती नाही का तुला? दुःख वाटल्याने कमी होतं. काय जबरदस्ती? अरे जबरदस्ती नाहीये. तुला माहितीये का दुःख वाटलं की कमी का होतं? कारण समोरचा व्यक्ती ना त्यावर काहीतरी सांगत असतो. आणि ते एका पोरीमुळे झालं असेल तर. पोरीमुळे झालं असेल म्हणजे? अच्छा, काय ब्रेकअप झालंय? हसतेस कशाला? हसती कशाला म्हणजे काय? ब्रेकअप झालंय म्हणून तू सुसाईड करायला निघालास? हे बघ, मी तिच्यावरती ना लय मनापासून प्रेम केलं होतं, पण तिने मला असं मध्येच धोका दिला. म्हणजे बाकीचे काय टाइमपास म्हणून प्रेम करतात का? तू एकटाच तेवढा मजनू? ते मला नाही माहिती, कळलं का? हे बघ, तुला जगायचंय ना तसं जगून घे. पण बघ ना, आयुष्य पुन्हा मिळत नाही, एकदाच मिळतं. त्यामुळे हसून जगलास तर जास्त आनंद होईल. पण तुला रडतच बसायचं असेल तर रडतच बस. तुझं लेक्चर देऊन झालं असेल ना तर तुझा आता मला शांततेत बसू दे इथं. हे बघ, एक मोठा श्वास घे आणि श्वास सोड. बघ तुला कसं रिलॅक्स वाटतंय. आणि जगाचा विचार नको करू, बिनधास्त जग. तुला छान वाटेल. घेतलं श्वास? झालं? जा आता. हे बघ, मी तुला सांगायचा प्रयत्न केलाय, हसत जगलं पाहिजे. पण तुला जर रडतच जगायचे ना तर रडत बस. मला काही घेणं देणं नाही. पण हा, इथं थांबायचं नाही आणि ह्याच्यावर चढायचं नाही, कळलं? हा, कळलं. जातो. अरे ये. नाही, नको नको काय नको, ये ना. बघ कसं मस्त वाटतंय. नको बोललोय ना. हे बघ, मी तुला बोलवतेय. तुला नाही जगायचं नको जगू. मला तर मज्जा वाटतेय. ओय, हा तूच. कोण? मी? इथं दुसरं कोणी दिसतंय का तुला? बोल ना. अरे काल तू जास्त अपसेट वाटत होतास, आज बरं वाटतंय ना? हा, बरं वाटतंय. थँक्स. तू माझ्या बरोबर बोलल्यापासून मला आता बरं वाटतंय. थँक्स काय त्यात. बरं तुझं नाव काय? माझं नाव श्रेयस. श्रेयस. मग श्रेयस तू राहतोस कुठे? इथंच 6 नंबर फ्लॅट मध्ये. काय? का, काय झालं? अरे मी तिथेच राहते 5 नंबर फ्लॅट मध्ये. तू दिसला कसा नाहीस एवढे दिवस मला? ते आम्ही आता महिना झाला शिफ्ट झालोय ना, त्यामुळं दिसलं नसेल. 1 महिना झाला तुला शिफ्ट होऊन, आणि एका महिन्यात 30 दिवस असतात आणि तू मला दिसलाच नाहीस. असं कसं? अगं, मी जॉबला जातो ना, 6ला जातो आणि संध्याकाळी 6ला येतो. 12 तासांची ड्युटी. हा. कमाल आहे. पण मग 2 दिवस कसं काय दिसलास मला इथे? ते मी हा विषय झाल्यामुळे सुट्टी घेतली. कमाल आहे बाबा. म्हणजे ब्रेकअप झाला तरी सुट्टी घ्यायची. मज्जा आहे. बरं मग आता इकडे कुठे चाललाय? आता मी फ्रेंडकडे चाललोय, त्याच्याकडे थोडंसं काम आहे ना, त्यामुळे. म्हणजे अपसेट होण्या व्यतिरिक्त तू काहीतरी काम करतोस. थँक्यू. थँक्यू काय? जाऊ का? हो हो. बरं, ऐक ना, तुझं नाव काय? माझं नाव अनन्या. छान आहे ना. थँक्यू. अरे वा,
छान काढलीस रांगोळी. आलास तू? हा. झालं काम? नाही, काम तर नाही झालं, पण भेटून आलो मित्राला. अच्छा, मग आता दिवसभर काय करणार आहेस? काय नाही, आहे थोडंसं काम आहे ते करणार आहे. ठीक आहे. अरे मग ऐक ना, घरात ये, चहा पी. थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? तू आता चहाला विचारलं ना त्याबद्दल. अरे थँक्यू काय, कधी पण येत जा चहा प्यायला, आपलंच घर समज. चालते, यू कंटिन्यू. तुला किती वेळा सांगितले? हे बघ, तुला द्यायचं असेल तर सांग, नाही तर नको देऊ, कळलं का? मला काहीतरी अरेंजमेंट करायला. बरं ठेव पण आता. काय रे, असं बोलतात का फोनवर? अगं तो माझा फ्रेंड होता, त्याने माझ्याकडनं पैसे घेतलेत, आता तो देतच नाही. अरे पण मित्राशी पण असं बोलतात का? आता पैसे नाही देते तर काहीतरी त्याचे प्रॉब्लेम्स असतील ना. कधी कधी नाही समजत समोरच्याला, त्याची बाजू समजून घ्यायची. बरं मला सांग, तुला काय हसायचं वगैरे काही माहिती आहे की नाही? का नेहमी असं चिडचिडत असतोस? हा, हसतोय की मी. अरे असं हसणं नाही म्हणते मी. नेहमी वागताना बोलताना तुझ्यामध्ये एक्साइटमेंट असली पाहिजे की आज काहीतरी नवीन होईल, आज काहीतरी छान करायचंय, म्हणजे मग तुला छान वाटेल. तू नेहमी चिडचिडेपणा केलास, रडत राहिलास तर तुलाच छान नाही वाटणार. बघ जगून. यार तू खूप वेगळी आहे. जेव्हा पण मी तुला भेटतो ना, तेव्हा प्रत्येक वेळेस मी तुझ्याकडून काहीतरी नवीन शिकतो. खरंच तू खूप वेगळे आहे. असं काही नाहीये. बरं इकडे कुठे गेलती? इकडे पाऊस पडतोय ना, पापड वाळत घालायला गेले होते. अरे मस्करी करतीये, अशीच गेले होते जरा वरती. बरं ठीक आहे, बाय. बाय. श्रेयस, काय मग मला फोन करून एवढ्या गडबडीत बोलावून घेतलंस? हा, ते तुझ्याबरोबर बोलायचं होतं ना. बोलायचं होतं म्हणजे पुन्हा गर्लफ्रेंडची आठवण येते वाटतं. नाही नाही, तिची कशाला आठवण आहे? अगे तिला मी कधीच विसरलो. तिला विसरलास म्हणजे मग काय नवीन विषय? नाही, पाऊस उघडलाय ना, मग वातावरण बघ किती छान दिसते. हो, मला ना पावसानंतरचं वातावरण खूप जास्त आवडतं, म्हणून ना मी टेरेसवर सारखी येत असते. हा, मी बघत असतो तुला. हा? हा म्हणजे तू 2-3 वेळा इथं टेरेसवर आलेली मी पाहिली ना, त्यामुळे. पाऊस उघडलाय तर बघ ना, निसर्ग किती छान दिसतोय ना. हो. आणि तू या निसर्गासारखीच आहे. म्हणजे निसर्ग कसं आपल्याला काय ना काही शिकवत असतो, तसंच तू सारखं काय ना काही शिकवत असते मला. अच्छा, म्हणजे आज अवॉर्ड फंक्शन दिसतंय. मला अवॉर्ड देणार आहेस का मी तुला काहीतरी शिकवते म्हणून? अगं नाही, असंच बोलते. म्हणजे मला निसर्ग लय आवडतो. अच्छा. आणि तो पण. काय? हे चल, मस्करी नको करूस. मला जायचंय बर्थडे पार्टीला, जाते मी. अगं खरं बोलते. श्रेयस, गंमत करू नको बर का? मला लय आवडते तू. तू ना खूप वेगळी आहे ग. असं वाटतं ना तुझ्या बरोबर सारखं बोलत राहावं. तुझ्या बरोबर राहून असं वाटतंय ना का मी काहीतरी वेगळ्याच दुनियेत आहे. मला खूप वेगळं फील होते. मला लय आवडते तू. श्रेयस, अरे तुला मी आवडत नाही किंवा तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. ते फक्त छोटंसं अट्रॅक्शन आहे. म्हणजे कसं, मी नेहमी तुझ्याशी गप्पा मारते, तुला अपसेट वाटलं तर चांगल्या गोष्टी सांगते, आणि आपण अधिमधी कधीतरी भेटत असतो. बघ ना, आता समजा आपण 24 तास एकत्र राहिलो तरच आपले वाद होतील ना. आपण आधीमध्येच भेटतो म्हणून आपले काही वाद होत नाहीत. आणि जेव्हा तुला अपसेट वाटतं तेव्हा मी तुझ्याशी बोलायला येते. त्यामुळे तुला मी चांगली वाटते आणि म्हणून तुला वाटतंय की तुझं माझ्यावरती प्रेम आहे. अरे प्रेम एवढ्या लवकर होत असतं का? बरं ठीक आहे. बरं ऐक ना, नाराज आहेस तू? मी काय म्हणते, या प्रेमाच्या भानगडीत पडण्यापेक्षा ना आपण कायम मित्र बनून सोबत राहूयात ना. म्हणजे कसं, बघ ना, तुला कधीही मॅगी खावीशी वाटली तर तू माझ्याकडे येशील किंवा मी तुझ्याकडे येईन. कधी कॉफी प्यावीशी वाटली तरी पण मी तुला कॉफी शॉपमध्ये घेऊन जाईन आणि आपण छान गप्पा मारू शकतो. पण हे प्रेमामध्ये ना सारखंच गोंधळ असतो रे, सारखं रडणं असतं, सारखे वाद असतात.
आणि मला या गोष्टी खरंच नको आहेत. मी ना असंच आयुष्य खूप छान जगतीये. बघ ना, एकदम बिनधास्त. कळतंय ना? हो. चल मग बर्थडे पार्टीला. नाही नको, तू ये जाऊन, आपण बोलूया उद्या. मी तुला सांगितलं ना अपसेट व्हायचं नाहीये. अगं नाही. चल येते मी. काय झालं गाडीला? अरे गाडीच चालू होत नाहीये. मी काय हेल्प करू? विचारतोस काय? कर ना. मला वाटतं किक मारून बघ ना. ऐक ना, अरे स्टार्टरने नाही चालू होते, किक मारून बघ ना. गाडीला काही प्रॉब्लेम नाही ना पहिला? नाही काहीच नाही, काल तर व्यवस्थित चालत होती. अशी कशी अचानक बंद पडली? नाही माहिती रे, काय माहिती काय झालंय. काय यार तू? काय झालं? अगं गाडीची चावीच विसरली तू चालू करायला. गाडी कशी काय चालू होईल? सॉरी सॉरी सॉरी, यार लक्षातच नाही आलं माझ्या. म्हणजे आता कसं झालंय ना, मी डिप्रेशन मधून बाहेर निघालोय, पण तू डिप्रेशन मध्ये चाललंय. ए असं काही नाहीये. मी लोकांना डिप्रेशन मधनं बाहेर काढते, स्वतः डिप्रेशन मध्ये नाही जात. बरं तू कुठे चाललाय? मी बाजारात चाललोय. अच्छा मार्केटला चाललायस? ऐक ना, मी तिकडेच चाललीये, मी तुला सोडवते. नाही नको, जाईन मी माझं. ऐक, जास्त ऑकवर्ड वाटून घेण्याची काही गरज नाहीये, मी सोडवते तुला. चल, तशी तू माझी हेल्प केली ना. बरं ठीक आहे. ठीक आहे. ऐक ना, डबल स्टँडवरची काढ ना, मला नाही येत तशी गाडी. मी येऊ? नको, चालवते मी. शी यार, पावसामुळे सगळं काहीच घेता आलं नाही. आत्ताच यायचं होतं या पावसाला. हा ना. अरे शिट यार, माझ्याकडे चावीच नाही घराची. आई घेऊन गेली. मग तुला काही प्रॉब्लेम नसेल तर माझ्या रूम मध्ये चेंज करू शकते. हो, पण माझ्याकडे कपडे पण नाहीयेत. तोपर्यंत माझी घाल. ठीक आहे. बरं तू बस इथे, मी तुझ्यासाठी टाईल घेऊन आलो. हा घे टॉवेल. हा टी शर्ट. थँक्यू. बेडरूम कुठे? राईट. बरं ऐक ना, तू चहा घ्या का कॉफी? ब्लॅक कॉफी विदाउट शुगर. हॅलो, हा आई, तू चावी घेऊन का गेलीस बरं? नाही अगं, मी भिजलीये पावसात, मला कपडे पण चेंज करायचे होते. नाही नाही, शेजारच्या घरात थांबली आता. पण ऐक ना, मला भूक लागलीये, जरा लवकर ये ना.
आईचा फोन होता. हां. तुला भूक लागली ना? हो. बरं सांग, मी काय बनवू तुझ्यासाठी? नाही काही नको. आई येईल ना थोड्याच वेळात, मग मी खाईन. असं कसं? तू पहिल्यांदा माझ्या घरी आलीस ना. बोल, काय बनवू? भजे बनवू? नाही नको. भजी जास्त तेलकट असतात. मग ऑमलेट? नाही नको, आज सोमवार आहे ना. बरं मॅगी? बेटर ऑप्शन. चालेल. पण मॅगी तरी बनवता येते ना? ऑफकोर्स, मॅगी तर सगळ्यांनाच येते. बरं तू बस, मी मॅगी करून आणतो. ठीक आहे. कप. मी काही मदत करू का? नाही नको, मी करतो. बरं ऐक ना, तुला कुकिंग आवडते का? हा, मला सगळं येतं. काय 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 येतं तुला? भात, चपाती, भाजी सगळं. वा मस्त आहे. यायला पाहिजे एखाद दिवशी तुझ्या घरी जेवायला. होय की. येईल येईल. बरं ठीक आहे, थांब प्लेट घेतो. छान झालं मॅगी. मग बनवलीये कोणी? तुला एक विचारू? विचार ना, पण विचारण्या अगोदर प्रश्न विचार. नाही म्हणजे तू एवढे हुशार आहे, एवढे डॅशिंग आहे, तर तुझे फ्रेंड्स खूप असतील ना? भरपूर फ्रेंड्स आहेत. मग BFI असेल ना? नाही. नाईस. नाईस. हा म्हणजे तू एवढे फ्री माइंडेड, एवढे डॅशिंग असून सुद्धा तुला BF नाहीये. नाईस. कसं आहे, प्रेम म्हणलं की डोकंदुखी, आणि मला डोकंदुखी बिलकुल नकोय. म्हणून अशीच बिंदास्त मस्त छान वाटतं मला असं जगायला. तू जॉबला कुठेस? मी बानेरला जाते जॉबला ॲज अ सेल्स मॅनेजर. तू कुठे आहेस जॉबला? मी पुण्याला. पुण्यात कुठे? हडपसर. अच्छा. बरं मला एक विचारायचं आहे तुला. तू एवढा स्वभावाने चांगला आहेस, मग तुझं ब्रेकअप कसं काय झालं? जाऊ दे ना आयुष्य. ठीक आहे, पण तरी मला विचारावं असं वाटलं रे. म्हणजे काय झालं? नंतर कधी सांगू? नाही पण मला जरा विचारावं असं वाटलं की एवढा चांगला मुलगा असताना ब्रेकअप कसं काय होऊ शकतं? अगं ती खूप लॉंग स्टोरी आहे. पहिल्यांदा ती मला ना बसमध्ये दिसली होती. तिला पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडलो होतो मी, पण मी इग्नोर केलं. नंतर परत मला ती कॉलेजच्या कॅम्पसमध्ये दिसली, तेव्हा पण मी तिला इग्नोर केली. फायनली ती मला माझ्या क्लासमध्ये दिसली. तेव्हा मात्र मला वाटलं की आमच्या दोघांचं काहीतरी कनेक्शन आहे. क्लासमध्ये ना आम्ही एकमेकांकडे बघायला लागलो. मग आमची फ्रेंडशिप झाली. आम्ही एकमेकांना नोट्स द्यायला लागलो. नंतर आम्ही एकमेकांबरोबर कॉफी प्यायला लागलो, आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पण मग ब्रेकअप का झाला? अगं मी कॉलेज करून पार्ट टाइम जॉब करत होतो, आणि मुलींना टाईम देणारा, गिफ्ट देणारा, गाडीवर फिरणारा आवडतो. त्यामुळे मला काही जमत नव्हतं. मग त्याला दुसरा मुलगा आवडायला लागला, आणि तिने माझ्याबरोबर ब्रेकअप केला. अच्छा, तर अशी स्टोरी आहे. जाऊ दे, तिला कोणीतरी वेळ देणारा मुलगा हवा होता, आणि तुझ्यासाठी तेव्हा काम महत्त्वाचं होतं. तुझ्यासाठी असेल ना कोणीतरी जी तुझा आदर करेल, तुझ्या कामाचा आदर करेल, आणि जी तुझ्या स्ट्रगलमध्ये तुझी साथ नाही देऊ शकत, ती पुढे लाईफमध्ये काय तुझी साथ देणार? त्यामुळे आता या गोष्टीमध्ये अडकून नाही पडायचं.
ए सिरीज बघितलीस तू कधी? अरे हा, ही पाहिली मी सिरीज. अरे याचे जे डिरेक्टर आहेत ना ते माझे फ्रेंड आहेत, रोहिदास. खरं? हो. बरं ऐक ना, मला पण ऍक्टिंगची आवड आहे थोडीफार. त्यांना सांगशील? हा मी बोलून बघेन, पण ऑडिशन शिवाय ते घेणार नाही बरं का, किती फ्रेंडशिप असली तरी. हो चालेल की. ठीक आहे, मी बोलेल एकदा त्यांच्याशी. पण बघ ना कसं एकदम गावाकडचं आहे ना सगळं. आज लईच लाडत आले हा. का नाही यायचं का? आलं पाहिजे पण कामाच्या वेळेत नाही. कामालाच महत्वाचे वाटतं. हा